रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याला अलोट गर्दी। पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याला अलोट गर्दी पाहावयास मिळाली। या सोहळ्यात हजारोंच्या संख्येने जनसमुदाय लोटला होता। सावंतवाडी येथील मोती तलावाच्या संपूर्ण काठ जनसमुदायाने फुलून गेला होता। रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित राहत या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या। या बाईक रॅलीमध्ये विशाल परब यांच्या बाईकवर बसून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सहभाग दर्शविला। ही रॅली गवळी तिठा येथून जगन्नाथराव भोसले उद्यानपर्यंत काढण्यात आली। यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आहे। विशाल परब यांनी घेतलेले उपक्रम हे सर्वांना ऊर्जा देणारे आहे। या निमित्ताने विशाल परब आणि त्याच्या टीमला भरभरून शुभेच्छा दिल्या व त्यांचे कौतुक केले। तर विशाल परब म्हणाले की मी या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ताच राहील। तसेच हा कार्यक्रम यशस्वी झाला तो भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांमुळे। यावेळी उपस्थित सर्व जनसमुदायाचे त्यांनी आभार मानले। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। कार्यक्रमासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना विनंती असेल रवींद्र चव्हाण साहेब यांच्या समासाने 2 तासांच्या कार्यक्रमामध्ये अगदी जोरदार स्वागत। आपल्या झालेल्या आपले प्रेमी आपल्या प्रतीक्षेत या नाही। शिवाजी महाराज की जय भवानी। यासोबतच भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी आणि जगमंगाच्या वाटचालीत त्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचं पूजन आदरणीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब जीतभाई आरोलकर आपलंही आम्ही या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय। ॲडव्होकेट अनिलजी निरवडेकर यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। प्रभाकरजी परब यांचंही मनपूर्वक स्वागत। हॅलो, मला वाटतं
मान्यवरांनी सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी आणि त्या सर्व कार्यकर्त्यांना आदराची प्रेमाची आपुलकीची कळकळीची विनंती आहे. भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी सावंत साहेब आपल्याला विनंती आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. भाजपा जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी सावंत आपल्याला विनंती आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब फक्त सिंधुदुर्ग नव्हे, कोकण नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचा महामेरू असं ज्यांच्या कार्याचा गौरव केला जातो असं सर्वांचं लाभ व्यक्तिमत्व कार्यसम्राट पालकमंत्री हार्दिक हार्दिक स्वागत. लोकांका बघू यानंतर विशाल भाई आपल्याला विनंती असेल विशाल भाई यांच्या शुभारंभ संपन्न होत आहे. टाळ्या वाजत राहून मित्रांनो, हे प्रेम आहे गोवंत भूमी आणि महाराष्ट्र भूमीचा हा संगम इथे सर्व मान्यवरांचं, भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं, सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष साहेब, आमदार जीतभाई आरोलकर, महिला जिल्हाध्यक्ष शेतकरी कोरगावकर, त्या सर्वांना मी विनंती करतो की प्रज्वलनाने या कार्यक्रमाची आपण सुरुवात करावी. सर्व पत्रकारांना विनंती करा जर साईडला यायला सांगा. टाळ्यांचा उदंड प्रतिसाद या कार्यक्रमाच्या दिशेने येऊ द्यायचं. सर्वप्रथम पालकमंत्री साहेब यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित केला जातोय. त्यांच्या समवेत दीप प्रज्वलनासाठी उपस्थित भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी सावंत साहेब, आज मांजरेमधून या कार्यक्रमासाठी उपस्थित मांजरेचे आमदार जीतभाई आरोलकर, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष आदरणीय श्वेताताई कोरगावकर, विशालजी परब, वेदिकाताई परब, तर सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुंदर सुरुवात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना ज्यांनी समृद्धीचा मार्ग दाखवला, समृद्धीचा प्रकाश दाखवला, ते विशालजी परब आणि त्यांच्या सौभाग्यवती वेदिकाताई यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन पुन्हा एकदा. आदरणीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब, विकासाचा महामेरू असं ज्यांचं कार्याचं कौतुक केलं जातं. पालकमंत्री सिंधुदुर्ग आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे या सिंधुभूमीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. राममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली आणि त्याच प्रभू रामचंद्राची देखील मूर्ती आपण देऊन सन्मानित करत आहोत आपल्या लाडक्या पालकमंत्र्यांना. मी विनंती करतो आदरणीय विशालजी परब आणि वेदिकाताई यांना आपल्या शुभ हस्ते प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती घेऊन आदरणीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होतोय. बाजार ज्याप्रमाणे जी मूर्ती आपण अयोध्येमध्ये बघतो, अयोध्येच्या त्या गाभाऱ्यामध्ये बघतो, याच मूर्ती घेऊन आपण सन्मान करत आहोत. विशालजी परब यांच्या वडील प्रभाकरजी परब आणि त्यांचे बंधुराज यांना विनंती असेल आपण पुष्पगुच्छ. प्रभाकरजी परब आपल्या शुभार्थ आपण आगळ आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग वासियांच्या वतीनं सन्माननीय विशालजी परब साहेब आणि वेदिकाताई यांच्या शुभ हस्ते हे मानपत्र सन्मानपत्र दिलं जाते आपल्या लाडक्या पालकमंत्री. आणि या सावंतवाडीच्या आत्मेश्वराचा प्रसाद म्हणून श्रीफळ देखील सन्माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब. ही शाल आहे प्रेमाची, ही शाल आहे आपुलकीची, ही शाल आहे सावंतवाडीची, ही शाल आहे सुंदरवाडीची, ही शाल आहे कोकण प्रांताची. पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा सन्मान त्या पाठोपाठ भाजपा जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी सावंत साहेब यांचा स्वागत आणि सन्मान. मांजरे मतदारसंघाचे आमदार जीतभाई आरोलकर
अभिनंदनाचं स्वागत विशालजी परब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. वाढदिवस केक कापून संपन्न होईल. त्यासोबतच पालकमंत्री श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या होण्या युवकांनी. आपल्या टाळ्या कमी पडायला लागतात त्यामुळे जोरदार टाळ्यांची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे आज या व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय आमच्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत, पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब, विशालजी परब साहेब, आदरणीय प्रभाकरजी सावंत साहेब, श्वेताताई कोरगावकर यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते लोकार्पण सोहळ्यासाठी अँब्युलन्सच्या दिशेने जावं. समवेत आदरणीय वेदिका अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळा 3 छोट्या आणि 3 मोठ्या अँब्युलन्स त्या 3 तालुक्यांसाठी करतील. छोट्या अँब्युलन्सचं लोकार्पण त्या पाठोपाठ मोठ्या अँब्युलन्सचं लोकार्पण सुद्धा पाहायला मिळते. आदरणीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब, विशालजी परब साहेब, प्रभाकरजी सावंत साहेब, श्वेताताई कोरगावकर मॅडम आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या एका उपस्थितीमध्ये हा लोकार्पणाचा सोहळा संपन्न होत आहे. आणि या लोकार्पणाच्या सोहळ्याच्या सोबतच त्यांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतून आहोत. याच ढोल ताशांच्या गजरात हितासाठी झाल्या त्या गोष्टींवर एक कटाक्ष टाकण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा आपण अध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी सावंत साहेब, महिला जिल्हाध्यक्ष आदरणीय धन्यवाद मानतो. मला असं वाटतंय आजचा कार्यक्रम हा स्टेज फुकट जाईल असं बरेच जण म्हणत होते. एखादा गायक आणला असता तर कार्यक्रम झाला असता. त्यामुळे नक्कीच तुम्हाला सांगतो आचारसंहितेनंतर इलेक्शनच्या नंतर भविष्यात एक मोठा कार्यक्रम डिसेंबरमध्ये आजच मी जाहीर करतो. तमाम युवकांसाठी आज कार्यक्रम जाहीर करतो. आणि आपण सर्व अनेक जण ग्रामीण भागातून आलात, महिला वर्ग वगैरे आहेत, सर्वांनी कृपया आरामात जायचं आहे. विनंती आहे मला आमच्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकच आम्हाला चिंता आहे की आलेली मंडळी ही आरामात सावकाश जावी, आपल्या आपल्या गाडीमध्येच बसावी. कारण दोडा मार्गातला व्यक्ती वेंगुर्ल्यात जाईल, वेंगुर्ल्यातला व्यक्ती दोडा मार्गात जाईल आणि कोण कारुड्यात जाईल. त्यामुळे सर्वांनी विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या आपल्याच घरी जावं, आपल्या आपल्या गाड्यांमध्ये बसावं. कृपया वयस्कर मंडळींना आपण तरुणांनी पाहायचं आहे, तरुणांनी प्रत्येकाने व्यवस्थित त्यांना बसवायचं आहे आणि त्यांना त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. आज आभार प्रदर्शन हे व्यक्त केलं गेलं आहे. त्यामुळे एवढे सांगतो, एक आपण चांगला कार्यक्रम घेत आहोत, गोपालन कार्यक्रम, आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण सर्वांनी उपस्थिती दाखवावी हीच विनंती करतो. आणि आजचा कार्यक्रम हा संपला असं जाहीर करतो. कारण गर्दी कृपया स्टेजवरही नको, आरामात सर्वांनी जायचं आहे एवढी विनंती करतो. आणि सर्व मंडळींना धन्यवाद मानतो. जय जय महाराष्ट्र. वेंगुर्ला म्हणा, दोडामार्ग म्हणा, सावंतवाडी म्हणा, दऱ्या खोऱ्यातलं सर्व मंडळी आली. आणि ही सर्व मंडळी फक्त आली भारतीय जनता पक्ष आणि सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्यासाठी आली. जोरदार टाळ्या आपण चव्हाण साहेबांसाठी आणि भारतीय जनता पार्टीसाठी द्यायचे आहे.
मला एवढंच सांगावंसं वाटतं की आजचा हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस आहे. माझ्या आयुष्यातील हा अतिशय महत्वाचा दिवस आहे. ही जी जनता आली ही प्रेमापोटी आली साहेब. मला एवढंच सांगावंसं वाटतं, भारतीय जनता पक्षाचं आम्ही लहान होतो त्यावेळी पाहिलं, त्यावेळी खासदार 2 होते, देशामध्ये 2 खासदार होते. आज भारतीय जनता पक्ष आज देशात नाही तर जगामध्ये 1 नंबर आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षासाठी आपण जोरदार आपण टाळ्या वाजवायला पाहिजे. मला एकच सांगावंसं वाटतं की भारतीय जनता पक्ष देशामध्ये मोदी साहेबांनी आज एक नंबरवर आणला, तसा या कोकणामध्ये भारतीय जनता पक्षाचं जे वटवृक्ष लावलं ते फक्त चव्हाण साहेबांनी लावलं. ते रोपट्याचं वटवृक्ष करण्याचं काम चव्हाण साहेबांनी केल्याबद्दल मी माझ्या कार्यकर्ता धन्य झालो. त्यामुळे आपण टाळ्या मारायला बिलकुल हरकत नाही. आज या ठिकाणी जमलेल्या सर्व मायबाप जनता यांना मी धन्यवाद मानतो. मी जास्त बोलत नाही, मोजून 2 मिनिटच बोलतो, कारण जाताना काळोख पडणार आणि सर्वांना घरी जाईपर्यंत 10 वाजतील 12 वाजतील. आमचं एक कर्तव्य आहे, आमचं भाषण ऐकण्यापेक्षा, आमचे विचार ऐकण्यापेक्षा सन्माननीय चव्हाण साहेबांचे विचार आपल्या सर्वांना ऐकायचे आहे. साहेबांचा वाढदिवस 20 तारीखला झाला, पण पुढील 8 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि विशेष करून या मतदारसंघात खूप चांगले कार्यक्रम झाले. त्यामुळे मला आनंद वाटतो. हा कार्यक्रम सक्सेस झाला फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यामुळे झाला. त्यामुळे मला आनंद वाटतो. आजचा कार्यक्रमाबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे मला एवढंच सांगायचं वाटतं की विशाल परब हा एक कार्यकर्ता आहे. विशाल परब भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच राहणार आहे. मी मोठा नाही आहे, मी मोठा कोणी नाही आहे, मी सर्वसामान्य जनतेतीलच एक व्यक्ती आहे, एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो. खूप खूप धन्यवाद. मला एवढंच म्हणावंसं वाटतंय की पहिलं काही जण म्हणताय की विशाल परबने जिल्हाध्यक्ष साहेब अँब्युलन्स आणल्या, 6 आणल्या, अर्धा डझन आणल्या, काही जण माफा काढतायत. मला एवढंच सांगावंसं वाटतं, गेल्या 15-20 वर्षात भारतीय जनता पक्ष, पूर्वी आम्ही इथे नव्हतो, तुमच्या या भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही आमची एंट्री करून घेतली, माझ्यासारखा कार्यकर्ता तयार केला. 15-20 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षासाठी इथे परिस्थिती गंभीर होती, पण आज ही दिसते ही भारतीय जनता पक्षाची परिस्थिती आहे. मला एकच सांगावंसं वाटतंय की ही अँब्युलन्स आज आणली, आपण लोकार्पण सोहळा करतोय, परंतु मी 2013-14 मध्ये एक छोटी अँब्युलन्स आणली आणि एका मानगावसारख्या ठिकाणी त्याचं आम्ही लोकार्पण केलं. आणि या अँब्युलन्स मध्ये साहेब सांगतो, आजपर्यंत आमची लिस्ट आहे, आमची डायरी आहे. 2000 पेशंट एका छोट्या अँब्युलन्सने सगळ्यांना जगवलं. त्यामुळे त्या 2000 कुटुंबांचा आशीर्वाद मला आणि माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मिळाला. त्यामुळे मला एवढंच सांगावंसं वाटतं की आजचा हा लोकार्पण हा कार्यक्रम एखादा थाटामाटात केला, काही जण म्हणतात थाटामाटात करतायत. होय, मी कार्यक्रम थाटामाटात केला आणि करणारच. या अँब्युलन्समुळे हजारो लोकांचे जीव वाचतील. त्यामुळे मी हा कार्यक्रम थाटामाटात केला. या प्रत्येक गरजू व्यक्तीला ही अँब्युलन्स मिळेल, गोरगरीब जनतेला त्याचा फायदा होईल, हीच माझी प्रामाणिक भावना आहे. मला एवढंच सांगावंसं वाटतंय की सकाळी वरुण राजा खूप धोधो पडत होता. काही जणांनी वरुण राजाला सुद्धा फोन केला. वरुण राजाला फोन केला तर वरुण राजाने बहुतेक फोन उचलला नाही. त्यामुळे इथे पाऊस आला नाही. जिल्हाध्यक्ष साहेब, तुम्हाला खरं सांगतो, त्या वरुण राजासाठी आपण जोरदार टाळ्या देऊया, कारण आपण आज बसू शकलो. त्यामुळे आजचा पाऊस पडला नाही, खूप आनंद झाला. दुसरा विषय, माझा एकच विषय आहे, माझा स्वभाव ह्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला माहिती आहे. मी आक्रमक बोलत नाही. मला अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सांगतात की आपण आक्रमक का बोलत नाही. माझा थोडा स्वभाव शांत आहे आणि शांततेत मला आनंद वाटतो. मी माझ्या आयुष्यात कुठल्याही व्यक्तीवर चिडलो नाही. आपण एक उदाहरण मला दाखवा, मी एखाद्या व्यक्तीवर चिडलो असेल तर, एका व्यक्तीवर चिडलो नाही किंवा समोरचा चिडला तरी मी त्याच्यावर किंवा रागवत नाही. माझं एकच मत आहे, बाबा तुझं बरं होऊ दे. आयुष्यात जे काय मी परमेश्वराला मागतो, समोरच्याचं चांगलंच होऊ दे. ज्यावेळी आपण चांगलं मागतो त्यावेळी परमेश्वर आपल्याला चांगलंच देतो. एवढा आजपर्यंतचा इतिहास आहे. मला एवढंच सांगावं वाटतं की आयुष्याच्या, मी एक म्हण सांगतो की आयुष्याच्या चित्रपटाला आपल्याला हव्या अशा वाटणाऱ्या गोष्टी आपण डाउनलोड करू शकत नाही. आयुष्याच्या चित्रपटाला हव्या अशा वाटणाऱ्या गोष्टी आपण डाउनलोड करू शकत नाही. आणि नको अशा वाटणाऱ्या गोष्टी आपण डिलीट केव्हा करू शकत नाही. नको अशा वाटणाऱ्या गोष्टी आपण डिलीट करू शकत नाही. म्हणूनच आपण सर्वांनी भरभरून जगूया आणि समोर त्याला दुसऱ्याला जगू देऊया. एवढा मूलमंत्र महत्वाचा आहे. कारण जीवनाचा चित्रपट
पुन्हा होणे नाही एवढाच मित्रांनो तुम्हाला सांगतो. मी आज राजकारणात येऊन 15-20 वर्ष आली. मला एवढंच सांगावं वाटतं, आज माझं 35 आणि 36 वय आहे. या 35 आणि 36व्या वर्षामध्ये किंवा या वयामध्ये मी सामाजिक कार्य करतोय आणि हे कार्य करत असताना सर्वांच्या आशीर्वादासाठी, भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक गोष्टीसाठी भारतीय जनता पक्ष हे आमचं ब्रीद वाक्य आहे. सन्माननीय चव्हाण साहेबांच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर मला असं वाटतंय 2002 मध्ये साहेब युवा मोर्चाचे त्यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते. त्यानंतर 2007 मध्ये साहेब स्वतः डोंबिवलीचे नगरसेवक होते. 2009 मध्ये साहेब डोंबिवलीचे कल्याणचे आमदार होते आणि 2014 मध्ये साहेब या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री होते आणि 2019-22 मध्ये साहेब सार्वजनिक बांधकाम खात्याचे 2 नंबरचे मंत्री आहेत. आणि आज मला सांगावं असं वाटतं, प्रत्येकाच्या हृदयात महाराष्ट्रामध्ये सन्माननीय चव्हाण साहेब आहे एवढं मी तुम्हाला ठाम सांगतो. आपल्याला टाळ्या वाजवायला हरकत नाही. मी माझं भाषण आवडतं घेतोय. मला एवढंच सांगावं असं वाटतं, आज या ठिकाणी काही लोक माझ्या जीवावरती उठली, काही लोक चुकीच्या पद्धतीने बोलतायत. पण मी परमेश्वराला एवढंच सांगतो, जो कोण व्यवस्थित वागत नाही किंवा वाईट बोलतो त्याला परमेश्वराने चांगली बुद्धी देवो, त्याचं भलं व्हावं, त्याचं केव्हाही वाईट न हो एवढंच मी सांगतो. आणि मी माझं भाषण आवडतं घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद विशालजी. कार्यकर्त्यांना विनंती आहे, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे 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 भारतीय जनता पार्टीचा. खरं तर या मतदारसंघातील आणि सिंधुदुर्ग वासियांचं भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकर सावंतजी, आदरणीय सीताताई, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. मला वाटतं की 6 महिने निवडणुकीच्या अगोदर पासून या रुग्णवाहिका यांचं उद्घाटन हे तुमच्या हस्तेच करावं असा आग्रह करणारे भारतीय जनता पार्टीवरती आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारे असे आदरणीय विशाल परब आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब, या सर्वांचं भारतीय जनता पार्टीचा एक सेवाभावी वृत्तीने काम करणारा असा कार्यकर्ता म्हणून आणि त्या पावलावरती त्याच पद्धतीने या शहरातील या तरुणाने जे पाऊल उचललं त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. एक सेवाभावी उपक्रम आपण आपल्या आयुष्यामध्ये सुरू करावा असा वारंवार आग्रह ठेवला. आज या जिल्ह्यामध्ये रुग्णवाहिकांच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने विशाल परब आणि त्यांच्या सर्व टीमने 6 रुग्णवाहिका आणि त्यांचा खऱ्या अर्थाने लोकार्पण सोहळा केल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. या शहराला, या सावंतवाडी आणि त्याचबरोबर सिंधुदुर्गामध्ये आरोग्याची सेवा ही बळकट झाली पाहिजे, यासाठी काय काय करता येऊ शकतं आणि म्हणून शासकीय मेडिकल कॉलेजेस असतील, या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टरांचे अभाव असेल, या सगळ्या गोष्टी पूर्णत्वाच्या दिशेने नेण्याच्या दृष्टिकोनातून पालकमंत्री झाल्यानंतर
10 ते 12 PSC सेंटर यामध्ये टेलिमेडिसिनच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली आहे. जवळजवळ 35,000पेक्षा जास्त रुग्ण या ठिकाणी याची ओपीडी झाली आहे. महिन्याला जवळजवळ 30 लाखाच्या जवळपास जनरिक मेडिसिन या संपूर्ण व्यवस्थेतून सामान्य रुग्णांना मिळत आहे. आज विशाल परब आणि त्यांच्या पूर्ण टीमने त्याच्यामध्ये पुढे पाऊल टाकलंय. या रुग्णवाहिका या खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग वासियांसाठी सर्वात मोठी आरोग्याच्या सेवेमध्ये रुग्ण सेवेमधलं सर्वात मोठं पाऊल असेल असं मला वाटतं. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण माझ्या आयुष्य चिंतन जे केलं त्याबद्दल सुद्धा सर्व माता भगिनींचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वातलं सरकार हे माता भगिनींना मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण असेल या माध्यमातून योगदान देण्याचं काम करत आहे. याचबरोबर प्रत्येक गृहिणीला आवश्यक असणारं अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून त्यांना गॅस वितरणाची व्यवस्था करत आहे. त्यामुळे हे सरकार हे सामान्य माणसांचं सरकार आहे आणि या सामान्य माणसांच्या सरकारला आपण सर्वांनी असेच आशीर्वाद द्यावे एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.